नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे मी तुम्हाला उपवास भाजणीपासून मस्त असा खमंग उपमा बनवून दाखवणार आहे। तर आपण ही भाजणी जी आहे ना, ते भगर आणि साबुदाणा भाजूनच केली आहे आणि जवळजवळ इथे मी 1 ते सव्वा वाटी एवढं भाजणीचं पीठ घेतलेलं आहे उपवासाच्या। तर हे भगर आणि साबुदाणा आपण भाजूनच तयार केलं आहे, पण उपमा करायचा आहे त्यामुळे हे पीठ आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे भाजल्यावर छान हे हलकं होईल आणि उपमा अजूनच मस्त लागेल चवीला। त्यामुळे आपण एक 5 मिनिटं हे छान रंग न बदलता पीठ भाजून घेणार आहे। सतत याला आपल्याला हलवत राहायचं आहे कढईमध्ये, बिलकुलही खाली जळणार नाही अशा पद्धतीने। तर हे भाजल्यानंतर मी काढून घेतले प्लेटमध्ये आणि इथे फोडणीसाठी शेंगदाण्याचं तेल टाकले। तुम्ही साजूक तूपसुद्धा इथे वापरू शकता। त्यानंतर इथे मी शेंगदाणे टाकलेत आणि तुमच्याकडे जर जिरे खायला चालत असतील तर तुम्ही इथे फोडणीमध्ये जिरे टाकून घ्या। आमच्याकडे जिरे चालत नाही त्यामुळे मी इथे टाकले नाहीत। तर शेंगदाणे ते खरपूस चांगले भाजून घेतल्यानंतर फोडणीमध्ये इथे मी मिरच्या टाकून घेतल्या 7-8। तर ह्या मिरच्यासुद्धा आपल्याला चांगल्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। आणि तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने असा हा खमंग उपमा बनवायचा असेल ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा, माझ्याकडे उकडलेला बटाटा शिल्लक होता फ्रीजमध्ये, तर तो इथे मी कट करून टाकून घेतला आहे। तुम्हाला जर बटाटा त्याच्यामध्ये टाकायचा असेल तर तुम्ही किसून सुद्धा टाकू शकतात, किंवा मग बटाट्याचं साल काढून छान त्याच्या पातळ पातळ चकत्या करून सुद्धा याच्यामध्ये कच्चा बटाटा ॲड करू शकतात। इथे माझ्याकडे उकडलेला होता म्हणून मी तो इथे ॲड करून घेतलेला आहे। तर इथे बघा, आपण 1 ते सव्वा वाटी जे उपवासाची भाजणीचं पीठ होतं ते भाजलेलं, त्याच्यासाठी मी इथे 1 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर चवीपुरती साखर आणि चवीपुरतं इथे मीठ टाकून घेतलं आहे। हे दोन्ही जिन्नस टाकल्यामुळे उपम्याला एक मस्त चव येते। आणि इथे अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे। तुम्हाला लिंबू आवडत असेल तर पिळून घ्या, किंवा मग थोडंसं अर्धी वाटी दही जरी तुम्ही छान फेटून याच्यामध्ये ॲड केलं ना, तरीसुद्धा उपमा एकदम मस्त लागतो, किंवा ताकसुद्धा तुम्ही टाकलं तरीसुद्धा हा उपमा एकदम भारी लागतो। तर इथे बघा, आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर उकळी आल्यानंतर आपण हे पीठ इथे व्यवस्थित चांगलं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बिलकुलही गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत। बघा किती छान असं एकसंध झालं आहे। तर इथे आपण आता वाफ काढून घेणार आहोत या उपम्याला। तर एक 2 ते 3 मिनिटाची चांगली वाफ काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा याला चांगलं खालीवर करून मिक्स करायचं आहे। पण त्याआधी इथे बघा, मी मिऱ्याची पावडर जी मी कुटून ठेवली होती, जी की मला फोडणीतच घालायची होती, तर ती विसरली होती म्हणून मी इथे घालणार आहे। तर इथे मस्त ही मिऱ्याची पावडर टाकल्यानंतर उपमा आपण खालीवर करून चांगला एकजीव करून घेणार आहे। आणि अशा पद्धतीने हा मस्त उपमा आपला इथे रेडी झालेला आहे। नेहमीचेच डोसे, इडली, उत्तप्पे, आप्पे, त्यानंतर थालीपीठं, भाकरी हे खाऊन जर कंटाळा असेल तर नाश्त्याला असा जेव्हा तुम्हाला उपवास असेल ना, तर मस्त खमंग चवीचा हा उपमा करून खा। हा लिंबाच्या लोणच्यासोबत, दह्यासोबत एकदम मस्त लागतो। तर इथे आता आपण गरमागरम सर्व करून घेणार आहे। तर इथे बघा, त्यासोबत मी पेंडखजूर वाढून घेतलेली आहे आणि मस्त इथे हा उपमा सर्व करून घेतलेला आहे। तर तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुमच्या घरच्यांसाठी करून बघा। कोणी पाहुणेही अचानक आले तर त्यांना हा पाहुणचार म्हणून एकदम मस्त अशी डिश आहे। तर दह्यासोबत मी इथे सर्व केलेला आहे। तर गरमागरम याचा आनंद घ्या, खा, प्या, मजा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा। थँक्यू, धन्यवाद।